आपण लाईट मध्ये सध्या शिकत आहोत इमेजेस इन प्लेन मिरर्स. आता आपली जी पूर्ण स्टोरी आहे ती प्लेन मिरर्सची आहे. आपण काल पाहिला फरक. एक महत्वाची गोष्ट, व्हर्च्युअल इमेज. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. व्हर्च्युअल इमेज ही असते कॅनॉट बी ऑब्टेन्ड ऑन स्क्रीन. ही कोणती इमेज अशी आहे जी स्क्रीनवर आपण घेऊ शकत नाही, तिला आपण म्हणतो व्हर्च्युअल इमेज. पहा बेटा, व्हर्च्युअल इमेज आपण स्क्रीनवर घेऊ शकत नाही. ठीक आहे. आता आपण पाहू परत एकदा त्याचं एक्झाम्पल. समजा हा आपल्याकडे एक प्लेन मिरर आहे. हा जो व्हाईट पोर्शन आहे तो समजा मिरर आहे आणि ह्याच्या बाजूला हा जो फेंट रिजन दिसतो तो लेट्स से पॉलिश्ड पार्ट आहे. पॉलिश सरफेस काय करतो, लाईटला पलीकडे अलाउ करत नाही, स्वतःमधून तो जाऊ देत नाही. आता आपण एक ऑब्जेक्ट घेऊ. थोडंसं लक्ष द्या. मी एक ऑब्जेक्ट घेत आहे जो समजा या पद्धतीने आहे. ऑब्जेक्ट आपण थोडासा आता क्रॉस मध्ये करू. समजा असा तो एक ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टला आपण असं करू. ओके. नाव दिस ऑब्जेक्ट इज नॉट अ पॉइंट ऑब्जेक्ट. काल आपण एक पॉइंट घेऊन पाहिला होता. आता इथे आपण एक ऑब्जेक्ट असा घेतलाय, तो एक लॉंग किंवा कंटिन्युअस ऑब्जेक्ट आहे. अशा ऑब्जेक्टला आपण म्हणतो, हा जो ऑब्जेक्ट आहे ना याला आपण म्हणतो एक्सटेंडेड बॉडी. त्याला एक लेंथ आहे बऱ्यापैकी. सो दिस इज नोन ॲज एक्सटेंडेड बॉडी. तर याची रे डायग्राम आपण काढू आणि पाहू की याची इमेज आरशामध्ये कशी बनते आणि कुठं बनते. त्यासाठी आपण काही लाईट रेस टाकू. समजा या पॉइंट पासून एक लाईट रे टाकू स्ट्रेट. काल आपण पाहिलं होतं, जो स्ट्रेट लाईन आपण काढत असतो तिचं रिफ्लेक्शन जे आहे ते परत त्याच डायरेक्शनने होतं. तर समजा हा आहे तो पार्ट. हा लाईट रे आपण एक टाकला. लेट से आपण अजून एक लाईट रे टाकला. एक लाईट रे असा समजा तुम्ही की इथून टाकला, तो पण असा आहे या लेवलचा. यू कॅन टेक एनी टू रेज, 2 or 3 ऑल्सो, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, 2 किंवा 3 पण घेऊ शकता. आता तुम्ही असं समजा हे दोन आपण घेतले रेफरन्स. तुम्ही एक अजून असा घ्या, काही अडचण नाही. समजा मी एक तिसरा घेतला रे आणि तो मी याच पॉइंट मधून घेतला आणि तो असा टाकला इथे. काल आपण हे पाहिलं होतं. आणि याला आपण ओळखू येण्यासाठी एक वेगळा कलर देऊ आणि इथे आपण एक नॉर्मल ड्रॉ करू. ठीक आहे, इथे एक नॉर्मल ड्रॉ करू. ही आहे समजा ती नॉर्मल. नॉर्मल आपण डॅश लाईनने दाखवू, डॉटेड, तर आपल्याला ती कळायला हेल्प होईल. लाईक दिस. आता हे एक नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर, हे आपण काल पाहिलं होतं. आता हे जे रेज आपण काढलेत, समजा हा तो रे आहे या कलरमध्ये, ह्यांचं आता रिफ्लेक्शन होणार. जो नॉर्मल असतो हा रे या डायरेक्शनने इन्सिडेंट झाला तर तो याच डायरेक्शनने रिफ्लेक्ट होतो. परत एरो साइन कडे लक्ष द्या, वापस जात आहे. हा एरो साइन मिरर कडे जात आहे. आता हा पॉलिश्ड सरफेस या लाईट रेला पलीकडे जाऊ देणार नाही, म्हणून तो वापस त्याच रस्त्याने निघून गेला. पण हा जो सेकंड रे होता, हा रेड कलर वाला, लेट से हा जो सेकंड वाला आहे हा, याला आपण थोडंसं अजून
वेट देऊया. हा जो रे होता, हा रे मात्र त्या रस्त्याने वापस जाणार नाही. त्याने नॉर्मल सोबत इथे एक अँगल केला. आपण त्याला काल नाव दिलं होतं अँगल ऑफ इन्सिडन्स. हा अँगल ऑफ इन्सिडन्स रिफ्लेक्ट झाल्यानंतर काय करेल? अँगल ऑफ रिफ्लेक्शन देईल. हा जो आहे याला आता आपण या पद्धतीने रिफ्लेक्ट केलं तर तो या पद्धतीने रिफ्लेक्ट होईल आणि लेट्स से तो इकडे निघून जाईल. आता ह्याचं हे जे जाण आहे, याचं रिफ्लेक्शन बघा या डायरेक्शन मध्ये आहे. याचं रिफ्लेक्शन इकडे नाही. बिकॉज हा पॉलिश्ड सरफेस याला इकडे जाऊ देणार नाही. तर त्याचं रिफ्लेक्शन इकडे इन्सिडेंट अँगल जो इन्सिडेंट अँगल होता, इथे जो अँगल होता इन्सिडेंट, तेवढाच अँगल इथं बनेल आणि तो रिफ्लेक्ट होईल. हा आय आणि हा आर, हा लेट से I2 आणि हा R2, कारण ही सेकंड रे होती. आता ही थर्ड रे काढली आपण, ही पण परपेंडिक्युलर आहे, नॉर्मल आहे. तर इकडून I3 आला असेल तर इकडून वापस R3 येईल. आता हे जे तिन्ही आहेत, या तिघांना आपण काय करूया? आता रिफ्लेक्शन तर सगळ्यांचं कुठे आहे बघा, इन फ्रंट ऑफ मिरर आहे. सगळे मिररच्या या साईडला येत आहेत, या साईडला. कोणीही मिररच्या इकडे गेलेलं नाही. याचा अर्थ हे तीन बघा, याचं रिफ्लेक्शन या डायरेक्शन मध्ये आहे, याचं रिफ्लेक्शन या डायरेक्शन मध्ये आहे आणि याचं रिफ्लेक्शन या डायरेक्शन मध्ये आहे. तर हे तिघ तीन दिशेला जात आहेत. तर ऍक्च्युली याची आपल्याला तेवढी गरजही पडणार नाही, पण काढले आपण. तर हा जो रे आहे त्याला आपण काय करू? इथून घेऊ. हा जो रे आहे याला परत घेऊ पुढे आणि याला आरशाच्या मागे घेऊन जाऊ. आरशाच्या मागे नेताना या पद्धतीने त्याला या डायरेक्शन मध्ये टाकू. पण हा जो आहे हा इकडे कुठेतरी निघून जाईल. पण हा ऍक्च्युली जात नाही, खरोखर जात नाहीये. म्हणून आपण त्याला इमॅजिनरी दाखवत आहोत, सो दॅट तो खरोखर तर जात नव्हता, तो तर इकडे गेला होता. म्हणून आपण त्याला डॅश मध्ये दाखवू. तर डॅशचा अर्थ आहे तो ओरिजिनली इकडे जाणारच नव्हता, कारण आरसा त्याला अलाउ करणार नाही. प्लेन मिरर त्याला इकडे जाऊ देणार नाही. तो ऍक्च्युली या डायरेक्शनने जाते. धिस डायरेक्शन ही त्याची ऍक्च्युअल रिफ्लेक्शन होतं. आपण हे त्याचं इमॅजिनरी रिफ्लेक्शन केलं. जर मध्ये आरसा नसता तर हा लाईट रे असा निघून गेला असता. हे त्याचं मिनिंग आहे. हा नसता तर बघा हा पण तसाच गेला असता. तुम्ही पाहत चला. सिंपल गोष्ट अशी आहे, याला आपण घेतलं, हा घेतला, यालाही आपण कॉपी पेस्ट करूया. ठीक आहे. आणि याचं आपण रिफ्लेक्शन वापस इकडे दाखवून देऊया. हे पण इकडे कुठेतरी जाईल, हे पण जाईल, नो प्रॉब्लेम. ठीक. आता पहा, वाटल्यास एक काम करा, आपल्याला काही गोष्टी अशा दाखवायच्या, म्हणून एक काम करू आपण. हा ऍक्च्युअली एवढाच होता, कारण आपल्याला इमेज पाहायची कुठे आहे, त्याला एक्सटेंड करायचंच नको, कारण ते इंटरसेक्ट होणारच नाही. तर आपण एक काम करू, याला डॉटेडच ठेवू पहिल्या कंडिशनला. याला घेऊ, याला परत इकडे घेऊ आणि याला इकडे घेऊ. आता हा इकडून जेवढा आहे तेवढाच इकडे, यालाही डॉटेड करू, कारण हा पण ओरिजिनली गेलेला नाही. बस. आता तुम्ही याचे हे दोन पॉइंट कन्सिडर करा, दिस पॉइंट अँड दिस पॉइंट. नाव यू कॅन सी, हे जे दोन आहेत या दोन पॉइंटला तुम्ही जर कम्पेअर केलं आपल्या या ऑब्जेक्ट सोबत, तर ऑब्जेक्टला आपण परत कॉपी करू आणि पहा याला व्हर्टिकली किंवा या पद्धतीने घेऊ. आता पहा तुम्ही याला जर इकडे आणलं तर बघा त्या दोन पॉइंट मध्येच तो बसत आहे. आलं लक्षात? त्याच दोन पॉइंट मध्ये बघा, मी तर त्याला वाढवलं नाही, काहीच केलं नाही. इथे आणलं आणि ह्याला तुम्हाला पाहायचंय समजा डॅश मध्ये काही पण, ही इमेज आहे, हा ऑब्जेक्ट आहे. याचा अर्थ
दिस इज ऑब्जेक्ट आणि ही आहे त्याची इमेज. पण ही जी इमेज आहे ही बनली आहे बिहाइंड द मिरर, पॉलिश्ड सरफेस कडे बनलेली आहे. पॉलिश्ड कडे जी बनलेली असते ती असते व्हर्च्युअल. आणि व्हर्च्युअल इमेज इरेक्ट आहे, म्हणजे याचा जो वरचा पार्ट होता तोच याचा वरचा पार्ट आहे, याचा जो खालचा पार्ट होता तोच याचा खालचा पार्ट आहे. म्हणून ती इरेक्ट आहे, म्हणजे ती उभीच आहे. ती या लाईन याच्या ऑब्जेक्ट सारखीच आहे. याचा समजा पार्ट ए बी असता तर हा पण पार्ट ए बीच झाला असता. ठीक आहे. इरेक्ट असता तर या पद्धतीने, आणि जर तो इन्व्हर्टेड असता तर वर बी आणि खाली ए गेला असता, इन्व्हर्ट झाला असता, उलट झाला असता. आता आरशाच्या मागे हा भेटला म्हणून ही इमेज आहे व्हर्च्युअल. इन प्लेन मिरर्स, मी परत एक वाक्य इथं फायनल करेल. इन प्लेन मिरर्स ऑलवेज virtual images are formed and are erect always. उद्या आपण स्पेरिकल मिरर समजून घेऊ. मी मागचे दोन्ही व्हिडिओ टाकत आहे, ते व्हिडिओ पाहायचे मग हा पाहायचा, म्हणजे आतापर्यंत चॅप्टर पूर्ण कळेल. उद्या मी याला एंड करण्याचा प्रयत्न करेल. उद्या नाही, परवा होईल. उद्या स्पेरिकल मिरर्स होईल, लॅटरल इन्व्हर्जन होईल, त्याची काळजी करू नका.